अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तम नमामि. ओम रक्ताड रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदन कथा टोपीचमाला दंडकमंडलुधर कटियंकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्याच्या चिकांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत करशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुताना मिळेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय मेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी या ठई वार्ता मी पानाची नसेची ऐसे ऐकुनी स्तुती संतोष हल्ली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुरुंद ज्याचे नाही वेदाभेद ते सात्वमुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलमुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून न्यातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावजी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ते कडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतले काही द्यावया मानसुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती तसे अक्कलकोट माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशीचा आदर तयाचा केला की त्या सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघांची बैसवणी दोहे वरी तिसरी वरी बसले आपण पाहुणी समर्थाचे तेज उभे त्यांची वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हसमुख करून उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटका प्रति जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदुनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रतीने तेथून या झाले तैपासून या नगरात आनंदे आहुनांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी राजेती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रह कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयांसी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय शिरस्तु शुभम भवतु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्याचे नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करिता आपा टोळ झाले भक्त तेथीची साकल्य वृत्त अल्पमती केवी वरून सवे घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासे अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेली परतुनी स्वामी चालले उठुनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले येथे राजे स्वेच्छेने तेथे एक विद्ध होता तो करिता याची थट्टा परी काही चमत्कार पाहता सिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीचे जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर योग यागदिक काही चोळपाने केले नाही परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजगादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीचे चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुली या नगरात
जात. यती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाई भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची पुन्हा पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारी पूजिली स्वामी मूर्ती नुपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ इतिहाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आली येती नूपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते चोळप्पाची सगुण कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरुनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहून शरीर भोगी कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते येती राजपुरवती दृढ चरणी जयांची भक्ती त्याची होती कल्पतरू जे का निंदक कुटील दया शास्त्री केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करीता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी म्हणती जनांसी ढोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवले एका भक्ताची या घरी पातली समर्थाची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छु जन संख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गर्जती वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासापुढे लोटीती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी सूर्यदाता अस्ताचळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना दंडावया कुचित जना अवतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढहा श्री स्वामी राजार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमः भवकानना वैश्वनारा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणुमंती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येते आणि स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नोपा लागी परियेसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सबाई समग्र आनंदित झाली नृपती सहसकजने त्या परी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयाते अक्कलकोटीच्या नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्तीत्वर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दितली कौसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले पितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पाप्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्येन सर्वे वशा चोळपासी लागली आशा तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा भाऊ चोळपाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकुनी वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरी बडोद्यासे चलावे भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसोनी मल्हाररावाची या मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करिता याते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील
मग तात्यांनी काय केले, साप्ताहिक ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, वा वयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेली समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकल जनांचे तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेहनत घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाय उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडदेसे आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. कधी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुरती सर्वत्र असे विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरून हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणे. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी पडले, तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृता माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणुनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयसी, श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कराधिशास्त्रासी वेतने देऊनी ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णुभुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्याचे आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नोकापोटी. बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणले. रात्रंदिन नोकमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी. नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शन येती. श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर यती राज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मनी. हा तो वेडा संन्यासी. भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरील, लोका बोलती हास्योत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुनी तुमचे अज्ञान. याचे वाढले ढोंगपूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामी तुच्छ मानिले. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारसी दोघी जन, ते निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी. लोटलिया कायनिशी, एक स्वप्न तयासी. चमत्कारिक पडलेसी. आपुल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी. त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून मी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुनी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नाशी खतखता स्वामी हसले. मग काय बोलती येतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी रुचिकासी. काय म्हणून ब्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली गुण धरिले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता, राजे निजाम सरकार. त्याचे पदरी दप्तरदार, राजे रायबहादर शंकरराव नामक. 6 लाखाची जहागिरी, त्याप्रती सकल सुखी अनुकूलासती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी. ना आवडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिन, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसेच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. येती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेचे राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणूनी हितगोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थचरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरण विदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय शिरस्तु.
अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालेती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान. जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम. प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशात. आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य. स्वामी सेवा सगळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रती कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशानभूमीत आले यतिराजे त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाती टाकून. सेवेकरी शंकरराव ऐसे म्हणती लीला करून यायशी चुकवेले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खाना तिथला फकीरांसी आणि शेकणूर दर्ग्यासी एक कपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निम्मपत्र 10 मेरी त्यात घालावी. ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामी राज वैद्य. व्याधी पळे आपणाची प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती. सर्वानुमती तेथेची मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त. नवमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती. सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसाराती उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे जाता भेटेल. पंचपक्वांनी सुवर्णताटी भरून आपणा पुढे येते. पाहून या स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार. माया पाश दूर तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे ऐसे सांगून सर्वत्राचे निघाले. सद्गुरु शोधासे घरदार सोडिले. मुरगोड ग्रामपख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती. म्हणून उद्विग्र चित्ती मग शिवाराधना करीती. कामना चित्ती धरून 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांचे. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतीसी. तीही चित्ती तोषले. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता. विस्मित झाले यजमान. ऐशा लीला पर दाखविती. चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धारार्थ उतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सर्वने दीक्षिताते समजले. जले भरले होते घट तयांचे लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनार्थे पातले. अन्यायाने राज्य करीती दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दात त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दात आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रोत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येता दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती. आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जन तारणार्थ यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांगतात करिता. ती परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापुर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे.
करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळे केले गाणगापूर. परम पावन स्थान ते बाळापा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले नुसे सरस्वती पावले प्रेम भावी बंदिली प्रातः काळी उठोनी संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवे कार्याबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान स्नान करून पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावी करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुतकांता शीतोष्णाची परवाना करिता आनंद वृत्ती राहते शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास करी तयाचे मानस कदा उदास नव्हेची अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐशी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन निते यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी बाळपासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी वैसोनी तिथे शेळीवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली ही ना आपुले प्राप्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची एक मास होता निश्चित स्वप्ने तीन यतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळापा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापिती अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण आणखी काही दिनक्रम आपला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळपा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालून रुचिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारण त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बाळपा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले जेथे नुसे सरस्वती येथे रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे काय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकथा समंत श्रोते सदा परिसोत एकादशोदय गोडा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः करावया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्त जन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत त्याचे समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळपा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटीनं समावे त्या दिवशी श्री समर्थ होते खसबागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निधे पातले अजान भाऊ श्वास वदन स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दूढ चरण धरी येले येऊनी भानावरती श्री चरणाची सोडली मिठी आनंद न मायेपोटी स्तोत्र ओटी गात श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी उठून या काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम आयशा कृतीने दाविले त्या सवी एक जागीरदार ते होते बिराड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ असती उपमंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराड्यावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे मागून या मधुकरी मग यावे बिराड्यावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकार करून अक्कलकोटी राहिले चोळपा आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयसी बाई आज्ञा करी ऐसी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण एक चित्ते सर्व केले बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंद ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिन चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबेतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवतेचे करी व्हावे लिखित विदित प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनमी समर्थ असे आपण सांगूनी बाळपासी शंकर पूजनीवर जावे तैसी आज्ञा तयां प्रति एके दिनी समर्थ करीती परी बाळपाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावे हिची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे तेव्हा सर्व क्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपद भटजीने श्रीपद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळपासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला स्वामींनी मजा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छे बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे श्रीपद म्हणे बाळपासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभे त्यांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैचा
क्रूरतया प्रति करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गूढ हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु. अध्याय 13 श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले. द्वादश अध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळापा प्रति कपट युतीने फसोपाती परी झाली व्यर्थची स्वयंपाक अधिक करावयाची लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समय काय बोलती समर्थ निर्लज्जाचे सैन्य गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांचा नित्य त्रास देवा व्यर्थचे नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान करी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा वरी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले तैपासून बाळप्पासी त्रास देत निशिकाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडी ती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयसी द्रवेशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की चंद्राबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घे जे ऐसे भाषण ऐकून जमादार करतो नूप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून वृत्ती राग आला राणी प्रति सुंदराबाईने एक गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दोरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी वैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करुणी जोळी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारिता म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे उन्हे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100 गंती झाली जोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीना स्वस्त आता असावे पाहुणी या द्रव्याशी आनंद झाला तयासी परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी राबवणी दुष्टोत्तरी ताडण करी बसाल ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काही समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्नी बाळप्पांनी देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे राहुनी सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरीती कोणासी मानेनासी झाली सुंदरबाईसे करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून दाविती परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव गर्वे कारभारी तयसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी राणीचे बिहुनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करती कारभार ऐसे ऐकून उत्तर गर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारांचे समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमून व्यवस्था केली असे नोकराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळप्पा बोलले तयसी द्रवेशा नाही हम्मासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करती सद्भावे जे नमस्कारी ती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी अजय जयाजी स्वामी राय रात्रंदिन तुझी पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समंत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गूढ इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणा घना जय जयाजी अघशमना जय जयाजी परम पावना दीन बंधू जगद्गुरु प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटकोनी मग बैसावे आसनी भक्ती धरोनी स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध दक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारी पूजन करावे सद्भावे करून धूप दीपार्थी अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जय जगन्ना परत करा कैलासना ब्रह्मानंद येतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडादिशा वेदवत्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जन ताराया अनंत रूपे नटला सितू अग्नी तू पवन
पावन, तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिपालाग्री समग्र, तूच रूपे नटलासी, करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर, तूच व्यापेले समग्र, तुझ लागी आदि मध्याग्र, कोटी नसे पाहता, असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रात ये नावरे, विष्णू शंकर एक सरे, कोणतीच झाले सर्वही, मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखई निश्चिती, शिमला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मत्स्य समर्था, कृपा कटाक्ष दीननाथा, दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना, अना विजय आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना, आश्रय देजे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निर्सोन, ह्या लोकी सौख्य देवन, परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर, याचे पावावया पैल तीर, नाम तरणे साचार, प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना, न बाधत तुझ्या कृपे, किती वर्णू आपुले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर नेसोन, ज्ञानार्थ हृदयी प्रकट पै, शांती मनी सदा वसो, ऋताभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निर्सो, तुझ्या भजने चित्त वसो, ऋता विषयाचे नसो, वासना या मनाते, सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भव पंथ, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजय सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था, असून या संसारात प्राशंतव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागे, ऐशी प्रार्थना करिता, आनंद होई समर्था, संतोषुनी तत्वता, वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ईसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत, तयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकत भाविक भक्त, चतुर्दशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु, अध्याय 15 श्री गणेशाय नम, अंतरी स्वामी भक्ती करता, चारी पुरुषार्थ इति हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, सर्व कामना पूर्वन, अंती जाती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देई, मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती, तयासी शीतोष्णाची भीती, नसेची ज्याची या चित्ती, सदा अरण्यात वसते, एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूपी येती, ऐसे ज्याच्या वाटे चित्ती, ते करीती स्वामी भक्ती, जन हसती तयाते, त्यावेळी मंगळवेड्यात, बसपा तेली राहत, दारिद्र्य पीडला बहुत, दीन स्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंतर येती राज, कटशय्या करून येती वर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे, अष्टभावे दाटून माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करुणी, दासाकडे पहावे, स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, पर जोडून वास्तविता, झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले, तैपासून राहू लागले निशिदिनी, स्वामी सन्निध्य आनंदे, मग बसाप्पाची कांता, ऐकून ऐशी वार्ता, करी तसे आकांता, म्हणे घर बुडाले, बसापा येता गृहासी, दृष्टोत्तर बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, करी बसाप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादाना भीत, नसे चाड कोणाचे, एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणे, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जात समर्थ, बसाप्पा मागे चालत, परवेशले घोर अरण्यात, क्रूर शॉपदे ओरडती, परी बसाप्पाची चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची, तो समर्थी केले नवल, प्रकट झाले असंख्य भूभाग व्यापेला सकळ, तेजे अग्नी समान, पाद स्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेईन, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत, एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित, सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले सत्वर, ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाले, ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू
अश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे तो सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोषिजे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक परिसोत. पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्त जन तारणार्थ यती रूपी श्री दत्त भुवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. एकदा त्याचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध. मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदी होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांतीत राजापूर तालुक्यात इटली या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठी. तयांची ते होत त्या गावचे होते संपन्न. पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबई तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयाचे. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरून मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अप्पूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती. बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूची गट्टा लागेला अमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक, लिहून देतो पेढीवरी. अप्पूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगाव्या पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयाशी शिवराम मारुती ऐसे नामे दिदली. त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांचे 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून. ते ऐका. श्लोक. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसायचे. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोवसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते. श्लोक. इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मनसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत एका पायी वागवी भक्त सका दिसल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती, तू माझा सुत झालासे आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाती कपणे जोळी. समर्थे तयांसी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तू अन धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता. तारा नामे त्यांची कांता. ती करी बहु आकांत. घेत उर बडवून विनविते जोडून कर. अद्यापि स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे काही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त भाविक भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडहा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात. जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्याचे. या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायाने स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज बातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून. याची पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली. पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भुसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर.
त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोईची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुतात ज्यांनी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेशे झाले. मठ होता कामाटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता. तीही त्रास देत स्वामी सुता परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फल्गुन कृष्ण त्रयोदशीत स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासे नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयाचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी भजनी रंगले समर्थाच्या पुढे. जोशीबुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी पाहून या स्वभक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे. छेले खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत रात्रंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यांचे समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील पुन्हा सांगती ऐकूनी जनचकित होती. वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने सेवकांचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थून या आणावे पाहून या समर्थासी. उल्हास सुताचे मानसी धावून या वेगीसी. मिठी चरणी घातली निज सुता ते पाहून आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरून उठवले अक्कलकोटी त्या अवसरी. बहुत होते सेवेकरी परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती दयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकूनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसी जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयासी म्हणते आम्ही तव हृदयी वास करू निश्चिती. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी भाऊ खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखी उत्तरोत्तर क्षिन्न झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जन्मी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणते सुता ते सत्वरी मज सन्निध आणावे परी. सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो ना आला अक्कलकोटा. जीवित परवाना केली आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी. त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करून परी गंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतके माझी सत्वर मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकूनी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असोनी अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी उल्लंघिले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी. ओढोनी बळेची मंगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भवैत्यती दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिस्वत. सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पांघरासी. अधिकार नेमुगा दिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पांघरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा.
मोठमोठ्याने ओरडती, आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपूनी ठेवले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हास. याचा अर्थ कळनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान, दादा त्याचे अभिमान, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालले. काकूबाईने तयासे आणविले आपणापासे, एके दिवशी समर्थासे दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले, बाईसी 4 वेळा जेवू घाले, असे आरोग्य होईल बाळासी. चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिलं केजगाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चले, श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्यात मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे, ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन कराव्यासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे. आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळूता येसी. समर्थ पुण्याचे बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासे दिसेल जे भरले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले, के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी, पुढे सेवेकऱ्या सांगती त्यांसी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांशी आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरती, दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी स्वतःची यश द्यावी, कपने झोळे निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशी 30 दिवस निशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेचे, सर्वतांना रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ याच्या समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव, दादाच्या मोर्चाला आणून सत्वरी धरा म्हणती. त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ते तैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रकटला ज्ञानसविता, अज्ञान गेलेला येते धन्य गुरुचे महिमान. पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहून निवृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रति वेळ खचित लाविली. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता, दादाची शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले, तेसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन ऐकासी, गोसावी बनवून टाकिले आपण मारुनी, तुकेची पुरे झाले. ऐकून आईशा वचनाला समर्थासी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करुनी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत स्वहस्ते, परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कपने झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थासी हसू आले, अधिकचे कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी, अनुसया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जन्नी जवळ पातला. आईसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंतःकरणी, तू म्हणे तुझी ही करणी लोकापवादा कारण. ऐकूनी मातेची उक्ती दादा तिच प्रति बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी वैसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिस्वत. अष्टदशोध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रता. अत्यातरी श्रवण करिता सर्वात पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नुसे सरस्वती, जयाची सर्वत्र ख्याती अजर अमर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञान तयांचे पाहिले, कित्येकाचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी आले नुसेन सरस्वती. महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी, तयाला आज्ञा चक्र भेदाला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंगी प्राणवायू आश्चर्य करती सकजन. असो झाली या काही वेळ समाधी उतरून, तत्काळ नुसर सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले, झडकरी सद्गतीत झाले. अंतरी हर्ष पोटी न सामावे, उठून या करीती स्तुती. धन्य धन्य हे यतिमोती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नुसया सरस्वती आळंदी क्षेत्री परतो न येती, तेथेची वास्तवे करती सिद्धी प्रसन्न. जयाला बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन. उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनी नुसया सरस्वतीसी समर्थ बोलले, त्या समयासी लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी, तेसी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभोनी, अंती जासे सुखाने.
ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकल मनी नुसेन सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची पुन येते तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडून येऊन राहिले स्वस्तानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार तैसे ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्व तैसे वाटले त्याची चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदली श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जावनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सतुर आली बाहेरी तरवडाची झाडावरी तलवार दिली टाकूनी कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग हात करी करी तो अभिमानी पुरुष खडग येऊन येत तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्याचे यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात राजश्रीत सरदार मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निषेधीने करीताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले दिनवदन होऊन दृढ घातली मेटी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतांत असे काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा अजसे अंत त्याचे नावे त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोचे नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे आयशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोढा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 20 श्री गणेशाय नम जय 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 करुणाकरा जय 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 यतिवरा भक्त जन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातला करुणीय श्रीची स्तुती माता ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करोनी फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करोनी नाना येथेचे भोजन देईचे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलविले 5 जण जेव घातले तयाते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण कळे त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा म्हणे यवन यती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उच्चिष्ट यतीमध्ये पावेल कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणते हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवा या साधन त्या जवळी नसे करी त्यासी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायसी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलविले त्याला आसनावरी बैसविले 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त 20 अध्याय गोढा हा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 21 श्री गणेशाय नम स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राजा आता अध्याय 21 कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे संपवावा अवतारा आता ऐसे मना माझे जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 18 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपे शत्रुचक्राते भेदून ब्रह्मरंधात छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेदवा जवळ होते सेवेकरी त्याच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जन सर्मार्ग दाविला उतरिले जडमुडाला तो व महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माझारी जन्म माझा झालासी तेथेची बाळपण गेले आता पोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम त्यांचे शंकर शेट त्याचे स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे त्याची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणांवाद गायले ते हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम अध्यायी मंगलचरण कार्य सुतर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्राचं कोण हेचे कथन केलेसी श्री गुरु कळवनातून आली स्वामी रूपी प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्याय तारावय भक्तजनाला
अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्याय निश्चय स्वामीचा करावया छळ. आले दोन संन्यासी कलितेचे वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले. कारभाऱ्यांसी पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्याची दहावीला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त. आठव्यात ती कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची. 11 आणि 12 तैसाचे अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास गर्वा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो. 14वा अध्याय पूर्ण. सत्तारक भाविका सपातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तेचे केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिला हा वर. जो भक्त वाचेल ही चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होई. त्याची वाढो विमल कीर्ती. मुखी वसू सरस्वती गौसागर तरुणी अंती मोक्षपद मिळो त्या अंगी. सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो. भक्त श्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी सानिला त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र. सुंदर उद्यान तेथील कुसुमे वेचूनी सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला घाल. सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकार कथा समंत सदा परिसत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम.